आज उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरती पार पडणार आहे। या सभेमधून उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। यावरच आपल्यासोबत बोलण्यासाठी किशोरी पेडणेकर आहेत। ताई, काय सांगाल एकंदरीत आजची सभा आणि पावसाचं सावट? मुळामध्ये दसरा मेळावा हा आत्ता वर्ष 63वा आहे। 63मध्ये कोविड काळाचे 2 आणि बाळासाहेब असतानाचे 2 असं अतिवृष्टी होती आणि त्याच दिवशी होती, त्यामुळे ती रद्द करण्यात आले होते। पण उद्धवजींच्या काळात अखंड दसरा चालू आहे। एकच मैदान, एकच नेता, एकच निशाण, भगवा झेंडा आमचा। आणि प्रत्येक सैनिक, आता अतिवृष्टी झाल्यामुळे पूर अवस्था आहे, त्यामुळे साहेबांनी जे गावागावातना सैनिक येत होते त्यांना येऊ नको सांगितलं आहे। कारण गावात तुमची आता गरज आहे, जिल्ह्यात तालुक्यात तुमची गरज आहे, तर तुम्ही तिथे थांबा, नाहीतर स्वकष्टाने स्वतःच्या बस करून स्वतःचं पाणी, स्वतःची शिदोरी घेऊन आदल्या रात्रीच म्हणजे 3 वेळचं जेवण, भाकऱ्या काय त्यांचं जे काय ते सगळं घेऊन आमचा शेतकरी, आमचा सैनिक खेड्यापाड्यातला तो येत होता। आता त्यांना ह्यावेळेला नको सांगितलं आहे, कारण सगळीकडे पूर अवस्था आहे, अजूनही ओला दुष्काळ डिक्लेअर होत नाही आहे, त्याला वेगवेगळी कारणं दिली जात आहेत। त्यामुळे शेतकरी हवालदिल असताना त्याला इकडे बोलवणं, त्यापेक्षा आमचे विचार तुमच्यापर्यंत पोचवू, दसरा मेळावा तर होणारच। ताई, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंबई महानगरपालिका काही दिवसांवरतीच आलेली आहे, आपण महापौर राहिला आहात, त्यामुळे आजची सभा ही त्या दृष्टिकोनाने किती महत्त्वाची आहे? नाही, दरवर्षी काही नाही काही तरी त्याला इतिहास असतोच। गेल्या वर्षी लोकसभा होती, विधानसभा असणार आहे, आता ते डोळ्यासमोर ठेवून हा मेळावा नसतो। 1 वर्षामध्ये ज्या काही स्थित्यांतरं घडलेली असतात ते बघून शिवसैनिकांनी काय केलं पाहिजे हा सांगणारा, आणि त्यांचं जे आम्हाला भाषण असतं किंवा एक सैनिकांनी कशा पद्धतीने किंवा देशामध्ये काय स्थित्यांतरं घडली आहेत त्या सगळ्यांवरती उहापोह या दसऱ्याला होतो। नाही, पण ताई, मुंबई महानगरपालिका ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे, कारण की आपण पाहिलं असेल तर यासाठी शिवसेना असेल किंवा भाजपा असेल हे दरवेळेस आमनेसामने येताना पाहायला मिळतं, त्यामुळे महत्त्वाची तर आहे नाही। 100% त्याच्यावरही बोलतीलच, पण निव्वळ महानगरपालिका आहे म्हणून दसरा मेळावा होत नाही। आणि बाळासाहेबांनी चालू केलेला दसरा मेळावा आहे। असे दसरे मेळावे या राज्यात, या देशात 6 होत आहेत, पण टार्गेट मात्र उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच आहेत। का? आमच्या दसऱ्या मेळ्यात कुठेही आम्हाला कोणाला पाणी दे, कोणाला जेवण दे, खुर्च्या नसल्या तर आम्ही खाली बसतो, खुर्च्यांसाठी पण नाही आमचं हे लढाई। मग आमचाच हिशोब विचारत आहे। आत्ता उद्धवजींनी सांगितलं आहे बिलं पाठवून देतो, पाठवून द्या, बघूया तुमच्यात काही। आपण हिशोबावरून विषय काढला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला किती खर्च येतो असं भाजपकडून टीका करण्यात येते, कसं बघता याकडे? कारण की म्हणजे तुमचा जो मेळावा असतो हा बाळासाहेब ठाकरेंपासूनच आहे। खरं म्हणजे हा प्रश्न एकनाथ शिंदेना विचारायला पाहिजे। दरवर्षी स्थानं बदलत आहेत, दरवर्षी इतक्या 5 स्टार जेवणं होत आहेत, 5 स्टारसारखी पाण्याच्या बाटल्या म्हणजे सगळंच होतं आहे। त्यांना विचारा ना तो खर्च कुठून येतो। आता ते नेस्कोला होतो आहे, त्याच्यानंतर पंकजा मुंडे करत आहेत, त्यांना विचारा ना तो खर्च कोण सगळ्यांना सोडत आहेत आणि फक्त उद्धवजींना टार्गेट करत आहेत। ते आता मुंबईकरांना कळत आहे। महाराष्ट्राला एक लक्ष लागलं आहे ते म्हणजे आज उद्धव ठाकरेंच्या भाषणामधून युती संदर्भात काही ते बोलतील का? आपल्याला आहे त्या संदर्भात उत्सुकता? आम्हाला कुठलीही कल्पना नाही आणि योग्य वेळी योग्य सगळे निर्णय होतील।
कारण दोन्ही पक्षप्रमुख एक नात्यात गुंफलेले तर आहेत, पण ते दोन्ही पक्षप्रमुख आहेत या महाराष्ट्राच्या हिताचं, मुंबईच्या हिताचं आणि एकंदर जे राजवट चालली आहे, हुकुमशाही राजवट, त्याला जर शह द्यायचं आहे तर काय केलं पाहिजे हे दोघांनाही कळतं आहे. ताई, आपण पाहिलं असेल तर मुंबईमध्ये 2 दिवस पाऊस होता, त्यामुळे चिखल झाला आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक हे शिवतीर्थावरती येण्यास सुरुवात झाली आहे. या महाराष्ट्रामध्ये मैत्रीच्या नात्यामध्ये चिखलातलं कमळ फुलवून दिलं. आता त्याच चिखलामध्ये ते सगळं ठेवायचं आहे, त्यासाठी शिवसैनिक चिखलात पण उभा राहील. आपल्याबरोबर किशोरीताई ज्यांनी सांगितलं आहे की आजची सभा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे आमचं देखील लक्ष राहणार आहे. कॅमेरामन सचिनसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.